येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नायलॉन मांजा आढळल्यास मोक्का अंतर्गत कारवाई। नाशिक शहरात नायलॉन मांजाने आतापर्यंत 2 घटनांमध्ये दोघांचे बळी घेतले, तर अनेकांच्या गळ्याला, डोळ्यासह चेहऱ्याला, हाताला गंभीर इजा झाल्या। या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मोहीम राबवत महिनाभरात 22 ठिकाणी कारवाई करत 22 विक्रेत्यांवर अटकेची कारवाई केली। गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांचे 2 वर्षातील गुन्हे तपासण्यात येऊन यापूर्वी जर मांजा विक्रेता आढळला असेल तर अशांच्या विरोधात आता थेट तडीपारी व मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले। याविषयी अधिक माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली। व्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांजा विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले, डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या। त्याच्यानंतर माहिती मिळाली की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकला जातो, तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पेट्रोलिंग करून आणि त्याला ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे। पण नायलॉन मांजा हा जो आहे, जोपर्यंत नागरिक आपण सर्वजण नाशिककर हा मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे 100% बंद होत नाहीये। पण हा नाशिककरांनी नाशिक पोलिसला मदत करावी, नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड 0 झाला तर सप्लाय करायला कोणी या ठिकाणी येणार नाही। त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला 0 सप्लाय किंवा 0 सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करत आहोत। तसेच जोपर्यंत आपण स्वतःहून नायलॉन मांजाचा वापर करणं थांबवणार नाही तोपर्यंत 100% बंद होणार नाही। त्यामुळे कोणीही नायलॉन मांजा विकत घेऊ नये असं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।